कौसुबाई गेली तिच्या पोरीले आणाले, लय मारलं म्हणते त्या पोरीले जीवाले. तर मग तुही ननद येईन ना ज्योती इकडं राहिल्या रातची रात. आता आज येणं होते त्याचं का उद्या येणं होते काय माहीत. हा मामाच्या इकडं थांबन, मामा तिकडंच आहे ना तिचावाला जीवाचा, तर तिकडं थांबन ना. मग रातच्या रातून येणं होत नाही ना. तर आता तर गेले होते. मग ते येईन ना ज्योती, तुझ्यावालं डोकं खाले नाही. काय माहित का, मला नाही माहित. जाऊ दे ना, आली तरी मी काय बोलतो, आपलं काम करायचं आपण. तिच्यासोबत काही मला एवढं कामही बी पडत नाही. माय नंदेसोबत पोरगं मोठं चांगलं आहे वाई माय नंदेचं. मस्त हसते हो गुदूर गुदूर. मला घेऊशी आहे वाटते त्याले. लय मस्त हसते ती पोरग. अहो माय नंदेसारखं नाही झालं बिचारे, जतीन भाऊ सारखं आहे मस्त नाकाड नाकाड. मस्त दिसते बाई, जतीन भाऊ सारखंच आहे. माय ननद फक्त गोरी आहे, चेहरा पाहिला तर चपटा चपटा आहे दिसता सर्व. माय सासूवानी, माय सासूचा चपटा चपटा चेहरा आहे ना. अशी कोणती चांगली आहे माय सासू नाही. फक्त गोरीच आहे. आणि ते ज्योतिताई मायवानीच झाली. काय बाई पोट्टी किती बदमाश आहे. माय सासू कोणती चांगली आहे म्हणते, चपटीच आहे म्हणते. वा रे वा, ऐकन गिकन तर काढन ना तुझी सासू चांगली. चपटी म्हणतं का सासूले. नाही हो, माय सासूच्या देखता थोडी म्हणणार आहे मी, तिला जवळ म्हणून राहिली. ती पोरगी गिरगी व तिले काऊन नाही आणलं सोबत व. घेऊन या लागत होता. ती पोरगी मोठी गुन्हा करते बाई आता. लागली होती बापाच्या मांग. मग तिचा बाप आज घरीच आहे ना. ते श्याम भाऊ आणि हे आपले सूरजजी दोघांनी आज सुट्टी मारली, आज काही गेलेच नाही ते. तर मग घरीच आहे आज. तर मग का नाही बापाच्या मांग लागली तर गेले फिरवाले तिकडं. मग मी काय करा, माझी सासूही नव्हती घरी तर आली मग मी बी इकडं. अहो रोशने, तुले पास्ता आवडते का? पास्ता आवडते ना पास्ता मध्ये. आपल्या सोनमनं बनवला होता 2-3 दिवस तुम्ही गेले होते ते मैत्रीले तेव्हा राहिली नव्हती का माझ्या घरी, तर तिनं मला बनवून चारला होता. मस्त बनवते ते का. अहो नाही का, सोनमसाठी त्यानं लय मोठे पॉकेट आणले रोशन्यानं. तर घेऊन जाय बा म्हणलं, 2 करून पाहिजे खाजो. आवडले असेल तर लय मोठे पॉकेट आणले त्यानं. रोशन आणले. नुसती पास्ताच खाते का सोना. माय तेव्हा जेवते बी, पण ते जास्त तिखट खात नाही बाई. आणि पास्ता जास्तच आवडते तिला. ते पास्ता आणि मॅगी हेच खाते बाई ते पोरगी. व काय करावं, जेवायला कमीच पाहिजे. ते जेवण नाही करत, नुसती पास्ताच खाते जास्त करून. आणि ते मॅगी खाते बाई. ते त्याच्या घरी तेच चालत असन जास्त करून. तिचा भाऊही बी तेच खाते म्हणते, सांगे ते. कसे काय आणले सोनमसाठी. आई मागून घे नाही तर सोनमले रोशनसाठी. मस्त आहे, पण देणार नाही हो तिचे बाबा. ते मामाजी देणार नाही आपल्याला नाही. रोशनले सोनमले नाही व, ते पोरगी काय करते व, काहीच नाही त्याचं. मजाकबाजी करते दोघे जण, एकमेकाले मारते डिशूम डाशूम. पण ते तसं काही नाही आहे त्याचं. ते दोघे जण का नाही असे मजाकच करते ते, तसं काही नाही. जाऊ दे माय, नाही देऊ दिलं काही नाही होत. आपलंही पोरगं शिकलं गिकलं चांगलं, आता शिकून राहिलं, अभ्यास करून राहिलं, झालं चांगलं तर चांगली पोरगी भेटनच नाही. हो, पण याच्या दोघांचा जोडा मस्त होते. दोघे जण उंच उंच मस्त दिसाले चांगले. हो, कामाची आहे ना पोरगी, नाजूक नाजूक आहे दिसाले, पण कामाची कमी आहे सोना. मस्त काम करते. पण आता त्या पोट्टेले आवडत नाही ते, आणि तिले नाही बाई. तिले बी ते पोरगी तशी काही आता एवढे दिवस आपल्या घरी राहून राहिली, पण थोडंसंही काही जाणवलं असतं का नाही. पण नाही तसं काहीच नाही आहे त्याचं. जाऊ दे माय, आजकालचे नवीन लेकरं आहे. मग जाऊ दे, नाही तर काय जबरदस्ती करणार आहे का. इकडून कसे काय आले कडे. पाहून पाय कसे राहिले घुर्राव घुर्राव. काही म्हणून तर नाही मला दिसून तर तसाच राहिला चेहरा भरट भारट वानाचा. किती आणून कपडे गिपडे आणून देऊ इकडं. हो रोशनी, जवायले काय झालं, कपडे गिपडे आणून देऊ का म्हणते. बापा तोऱ्यातच येते बाई जवाई हवाला. तोऱ्यात आले भल्लास रागीट आहे बाप्पा. मी म्हणलं ते मुक्काम आहे ना आज इथं, तर देऊ का म्हटलं कपडे गिपडे बॅग घालून. 4-5 दिवस कर इकडं मुक्काम. येतं ना जे कायलेच एवढे वानून राहिले तर. बॅग देऊ का आणून, हे देऊ का आणून, ना ते देऊ का आणून करून राहिले. झालाच किती वेळ इथे येऊन बसले तर. 10-15 मिनिटं नसन झाले आले माय मांग मांग. घरी राहता तुम्ही, एक दिवस घरी राहिले तर सुखानं बस नाही देत मला इकडं तिकडं. बसू द्याले कामावर गेले तर बरं राहते. कामावर जात जा. सांगलाय का तुम्ही कधी घरी राहिली पाहिजे ना, कधी घरी नाही राहिली पाहिजे का. चालतं का नाही तू घरी चालतं का नाही तू आता. नाही तर बॅग आणून फेकून देईन मी तुम्ही. बापा हे काय बोलणं आहे जे तुमचं जवाई. येते ना 10-15 मिनिटं माझ्या घरी येऊन बसणार नाही का ते. अशी कोणती रोज 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 येऊन राहते माझ्या घरी.
घरी नाही तर आली बसाले थोडीशी. काय तुम्ही बी थोड्या थोड्या गोष्टीसाठी. लवकर ये घरी, लवकर ये घरी, तू आता घरी ये. पण माना लागल रोशनी. हा ते सासू सासरे बरे आहे बाई. पैसा आदल्याचा लयच घमंड आहे त्या नवऱ्याले. सासू सासऱ्याले नाही यायला लागेच एवढा. हा लयच दाखवते हो त्या नवरा. माझल्यावानीच करते एकदम. थोडीशी आली बसली तर काय फरक पडून राहिला. जाऊ दे बाई, जाय. त्या पोरीले दूध मूत पाजा लागन. भूक गीक लागली असेल तिले. जाय बरं, जाय. अजून मग येन जवाई. जाय बाई. लय वेळचा पाहून राहिलो मी. काऊन अशी नाराज आहे हो श्वेता? काय झालं? आ काऊन असं नाराज काऊन आहे तू? आज बोलून नाही राहिली बरोबर, काही नाही. त्यासोबत किती वेळचा बडबड करून राहिलो मी, आणि तू माझ्यासोबत माझ्याकडे लक्षच नाही बोलण्याकडे. काय झालं? काही नाही जी श्यामजी. ताई म्हणलं छाया ताई माझ्यासोबत बोलूनच नाही राहिल्या बरोबर. काहून तर कारणही नाही सांगितलं मला. मी 2-3 वेळा गेली त्याच्या जवळ बोलाले, पण त्या ना इकडं तोंड करते आणि चालल्याच जाते त्याच्या रूममध्ये. मला समजूनच नाही राहिलं का मी काय करू काय नाही. आता घरात एकट्या त्याच आहे बोलाले. आई तर आईच्या कामात राहते ना. आईसोबत बोलाव किती बोलणार आहे. ताई बरे आहे मायावाल्या वयाच्याच आई. जास्त काही लहानही नाही म्हणा मी त्याच्यापेक्षा. आता माझ्या उशिरा लग्न झालं म्हणून, आणि त्याचं लवकर झालं तसं काही नाही. पण मला त्या मैत्रिणीसारख्याच वाटते जाऊपेक्षा जास्त. पण त्याला कायचा राग आला ना कायचा नाही का बोलतच नाही आहे माझ्यासोबत. काही म्हणलं गिनलं का त्याला? तुला म्हणलं असं काही त्याचा राग गिगाला असं नाही ते एखादी गोष्ट एखादी शब्द काही म्हणलं असं तर? हा आजी मी ताईले काहीच नाही म्हणा श्यामजी. ताईले मी कधीच काही म्हणत नाही, आणि त्याच्यासोबत चांगलीच बोलतो मी. त्याच्यासोबत काहीले वाईट बोलू, पण मला नाही आठवत मी काही म्हणलं असं म्हणून काही त्याईले. पण त्याईनं अचानकच माझ्यासोबत बोलणं बंद केलंय 3-4 दिवस झाले. तर विचारलं काऊन नाही त्याला काय झालं काय नाही झालं, काऊन नाही बोलत? तर मी विचारू का नाही? तर नाही नाही तुम्ही नका बोलू. आमच्या जावाच्या मधात तुम्ही नका पडू. मी विचारलं होतं त्याईले, पण त्या काही बोलतच नाही आहे माझ्यासोबत. नाही म्हणते, काहीचाच राग नाही आला म्हणते, आणि चालल्याच जाते. त्या बोलून नाही राहिल्या व्यवस्थित. मीच पाहतो विचारून त्याईले. तुम्ही नका पडू. जाऊ दे मग. बोल. एका घरात राहते किती दिवस बोला ठेवणार आहे. बोलते टेन्शन नको घेऊ. भलेच टेन्शन घेता पास येता तू. नाही जी श्यामजी. मायवाली जाऊ कमी न त्यावाल्या मायवाल्या ना मैत्रीण जास्त झाल्या. कोणतीही गोष्ट सांगते माझ्याजवळ मन मोकळेपणानं, आणि एकदम अचानक माझ्यासोबत बोलणं बंद केल्यावर मला वाईट वाटणारच आहे ना. वहिनी लय चांगले आहे तशा स्वभावाले. त्या जास्त दिवस ठेवल्या आणि त्यासोबत बोला नाही ठेवणार. वहिनी एखादी त्याला काहीतरी मग गोष्ट लागली होई म्हणाली, तू काहीतरी बोलली असन त्याला. नाही ना श्यामजी, मन नाही आठवत मी काही बोलली म्हणून. मला नाही आठवत. मी बोलतच नाही त्याला तशी अशी म्हणजे टोचून टाचून, किंवा मग आमचे भांडणं गिणणं तर होत नाही. बरं एवढं टेन्शन नको घेऊ तू. झोपून जाय बरं. ये झोपून जाऊ आपण. ये तुम्हाला तर तेवढंच दिसते. नवीन आहो आपण. तेवढं नाही दिसन तर काय दिसन. ये नाही इकडं. काय हसली का नाही अशी हसून राहत जा का तू टेन्शन घेतो ना. मला टेन्शन येते. झोपावा तिकडं. नाही मी नाही होत तिकडं. इकडं काय करून राहिली तिकडं वा म्हटलं ना. नाही म्हणलं ना तुम्ही. मी नाही म्हणलं ना. बनू गड्या. आई बाबा न पवन तर जेवण करायला गेले. वाढदिवसाची माय पोरकी गेली जेवायला सोबत. आता आम्ही 2 जण आहो. येईले म्हणू का गड्या हॉटेलमध्ये चाला म्हणून? लय दिवस झाले गेले नाही हॉटेलमध्ये आम्ही 2 जण. संदेशची काऊन काय झालं? काय म्हणतो तू? माझी संदेशची मी काय म्हटलं चाल ना की हॉटेलमध्ये. किती महिने झाले जे आपण बाहेर जेवणच करायला गेलो नाही. आई बाबा कानी वाढदिवसाला गेल्या तर त्या चंद्रमंडी नगरामध्ये. तर आपण जाऊ बा म्हटलं जेवण करायला बाहेर. काय दोघांसाठी आता काय बनवू मी? दोघांसाठी काय रे? पूजा नाही आहे का? पूजा काही येणार नाही का कामावरून? तिले जेवायला लागणार नाही का? तिकडून आल्यावर कशी बनवून ते? आली तुमची बहीण मंदात. तुम्हाला बहिणीचंच घेणं देणं आहे, बायकोचं घेणं देणंच नाही आहे काही. किती दिवसाबाद म्हणून राहिली तुम्हाला प्रेमानं मी चालावं जेवण करायला बाहेर चालाले, तर बहिणीचं आलं मंदात. त्या काही एकटं त्याच्यासाठी बनवून खाणार नाही का? ते बोलायला चान्सच काय देतो म्हणतो मी बिनफालतू जाणून बुजून. अजून मग तिच्या अंगात आलं माझी मग पैसे मागते ते. कुठून देशील पैसे? मग बिनफालतूच हे करायचं. तिच्यासाठी तुला हॉटेलमध्ये जायचं आहे ना, तर काहीतरी बनवून घे तिच्यासाठी. मग चाल लागेल माझ्यासोबत हॉटेलमध्ये. नेतो तुला जेवायला बाहेर. काय फायदा हॉटेलमध्ये जाऊन जेवायला? घरी स्वयंपाक बनवायचा आहे तर मग हॉटेलमध्ये जाऊन काय फायदा? घरी बनवा, घरी मेहनत करा, आणि तिकडे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करा. त्याच्यापेक्षा राहू द्या, घरीच बनवतो. राहू दे, घरीच बनव. चांगला बनव तिच्यासाठी. तिच्यासाठी बनव ना आपल्यासाठी बनव. कधी जाऊ? तुमची बहीण आली तेव्हापासूनची कुठं जाणं नाही होऊन राहिलं, या नाही होऊन राहिलं.
तुमच्या बहिणीले वाईट वाटन म्हणून नेतच नाही मला कुठं. आता हॉटेलमध्ये जेवायला चाला म्हटलं तर नाही आलं बहिणीचं म्हणतात टमका. ते हॉटेलमध्ये जेवायचं आहे आज. ते एक काम कर मग, पूजा ताईला येऊ दे, तिला घेऊन जाऊ सोबत घेऊन जाले. मग ती काही जण चाललं जाऊ. गरज नाही तुमच्या बहिणीला न्यायची. बिनफालतू पैसा अजून जास्त लागते. राहू द्या, घरीच बनवतो. काय खिचडी मिचडी मानतो. खिचडी नाही खाणार तुला पहिलेच सांगतो मी. हा, खिचडी मांडायची नाही. काय बनू? बघा काही दुसरं कायची भाजी बनव, पोळ्या बनव. आहे ना आम्ही जेवाले. खिचडी काय बनवतो? शेपूची भाजी बनवू का? खान का? तुझी भाजी टाक चुलीत. दुसरं काहीच नाही का घरी? खा आले एवढा मोठा भाजीपाला आणतो मी तर. बरं थांबा, काहीतरी बनवतो. वटाणे गिटाणे आहेच घरी. बनवतो आलू वटाणे की काहीतरी बनवतो. लवकर भूक लागली मध्ये, लवकर बनव. जाईन म्हटलं हॉटेलमध्ये तर नाही कायले इकडं जालेच भेटत नाही. कधी जाते न कधी नाही. तर आपल्या नवऱ्याच्या घरी मायना तर काय माहीत झाले. इथेच येऊन बसली. आज पूजाचा फोन कसा काय आला माझ्यावर? हिने कशी काय फुरसत भेटली? स्वतः तर फोन करत नाही इकडे आलो तेव्हापासून. तर मी आज कसं काय फोन केला हिनं? थांब बरं काय म्हणते तर पाहू दे बरं हे काय म्हणून राहिली तर. हॅलो हा अरुणजी, काय करून राहिले तुम्ही? काय करू आता, वावरात हाव बसलेलं जेवण करतो. आईनं डब्बा दिला तर जेवण करून राहिलो. वावराकडे आलो होतो. तुरीगिरी आहे का नाही तर ह्या इकडे जेवायला बसलो. ह्या गव्हात थोडासा गहू लावला आहे एका साईडनं बाबा ना. तर आलो इकडे जेवाले तर बसलो जेव्हा त्यात फोन दिसला. काय म्हणून राहिली बोल ना. कसा काय फोन केला मला आज? एवढ्या दिवसाबाद तुले नवऱ्याची आठवण आली. कसं काय फोन केला तुला? पण तुम्हाला फोन केलेला चालत नाही का? मी ना नसन चालत तर नाही करत मी उद्यापासून फोन. आजपासूनच नाही करत. नाही व तसं नाही म्हणलं मी ना पूजा. तसं थोडी म्हणलं. अहो तू फोन नाही करत ना मला स्वतःहून. चांगली गोष्ट आहे. तू मला फोन केला तर बोल ना काय म्हणतं बोल. काय नाही, असाच केलता फोन. काय करून राहिले बा म्हटलं. पूजा ऐक ना पूजा, माया मतानं ये ना पूजा इकडं गावाकड. मायवाल्या चांगला आहे व इथचं बी सर्व तुला काहीच कमी पडू देत नाही. लय आठवण येते हो तू वाली ना बाबूची पवनची. ये ना हो पूजा, किती वेळा सांगू तुले, पाया पडलो त्या दिवशी लगेच. ये ना हो पूजा. मला बी तर आठवण येते तुमची अरुणजी. किती आठवण येते. आणि तुम्हाला काय झालं इकडं माझ्यासोबत? आतापर्यंत माझ्यासोबत इकडं नागपूरले राहिले तुम्ही. आता काय झालं तुम्हाला राहिले? या ना तुम्ही इकडं. तुम्हीच या ना इकडं अरुणजी. ये ना. रडून राहिली का पूजा? काय झालं? काऊन रडून राहिली तू? काय झालं? काही नाही झालं जी अरुणजी, काही नाही झालं. मला गमत नाही आहे इकडं. आईच्या इकडे राह तुम्ही तर मला तुमची आठवण येते. बाबू बी विचारते 10 वेळा पप्पा पप्पा करून. म्हणून म्हटलं या ना जी इकडं. आपण दुसरी रूम करू चांगली. ते रूम तर सोडली. आपण चांगली रूम करू. आई बाबाच्या दूर करू आपण. या ना जी. मी तिकडे येतच नाही पूजा. माय मनच नाही आहे तिकडं राहायचं. आता मी येतच नाही. तू काही म्हणशील ना तरी मी येत नाही. मी इकडंच राहतो. तू ये ना इकडं. तू ये ना. आतापर्यंत त्या मतानं राहिलो ना मी तिकडं. मग तू ये ना. तुला म्हटलं ना पूजा मी तुला काहीच कमी पडू देत नाही. बाबूले चांगले शाळेत टाकतो मी. त्या म्हणशील ते तू लगेच इकडं कोणत्या कामाला नको जाऊ, काही नको जाऊ. मी सर्व बरोबर करतो ना. तू काहून मला हे करतो? तुला लेकराची कदर नाही का? नवऱ्याची नाही आहे, लेकराची कदर नाही का तुला? त्या लेकराला कळतं काय? मी त्या दिवशी भेटायला गेलो तर ते पोरगं मागं लागलं माया. पण तुझ्या धाकानं मी आणलं नाही. तू बोमलशीन म्हणून मी आणलं नाही इकडं. नाही तर माझी एवढी इच्छा होती त्या पोट्ट्याला आणायची. पण तू बोमलशीन म्हणून आणलं नाही. आमच्यात एवढं मन असतं तर राहिले नसते का माझ्यासोबत इकडं राहिले. ताना तानानं तिकडं गेले. किती वेळची म्हणून राहिली मी इकडं या रूम करू आपण डबल. इकडं राहा. तुम्ही राहतच नाही. मन होतं तेव्हाच आतापर्यंत राहिलो ना तुझ्यासोबत. तुझं मन नाही आहे माझ्यासोबत. काय झालं तुला माझ्यासोबत आले इकडं? का मी दुसरा हो का? नवरा होय ना मी. ये ना माझ्यासोबत. इथंच दिलं ना त्या मायबापानं. माय घरदार पाहूनच दिलं नाही. हे वालं वावरशेत पाहूनच दिलं ना. मग काय झालं तुला इकडं राही आले तरी पण त्या मनामनानं राहिलो ना मी तिकडं. आता मग तुले राहिले पाहिजे ना. एवढा माझ्यावर विश्वास तर कर. तुला जर काही कमी पडली तर तू चाललं जा तुला डबल तिकडं. राहिली गोष्ट तुझ्या कामाची तर तुला काम करूशा वाटत असेल तर सिटीत कर. इथून जवळ आहे सिटी. तिकडे काहीतरी जॉब करा अगर तुला करायचं असेल तर. पण मी तिकडं नाही येत. मला नाही यायचं. आता माय मूडच नाही. मायवाला मन नाही लागत तिकडं. पूजा तू ये ना इकडं. मला तुमचंच पडलं आहे. तुम्ही तुमचाच विचार करता. लेकराचा विचार नाही करत. बायकोचा विचार नाही करत. राहू द्या. ठेवा फोन. ए पूजा ऐक का? ऐक ना माया मतानं. ऐक ना बिचारे. ते आतापर्यंत मी कोणताच त्रास नाही दिला. सर्व त्या मनामनानं केलं. एक वेळ तर माया मनानं करतो. एखादी वेळेस तर कर नवऱ्याच्या मतानं. तुला काही असं थोडी आहे का ती इथं आली तर तू काही जाणार नाही म्हणून. तुला जर काही बेकार दिसलं वाईट दिसलं तर तू चालली जाऊ शकतो त्या मायबापाच्या घरी लागेस डबल. पण एक वेळा तर माझ्यावर विश्वास ठेव. या ना इकडं. तू नाही आहे ना तर मला रात्रभर झोप नाही लागत पूजा.
इथं मायवाले मित्र आहे, दारू पिते तुला माहित आहे मी कधी कधीच घेतो. पण नाही का आता तू नाही आहे, बाबू नाही आहे ना, मला असं टेन्शन येते ना, असं वाटते रोज प्याव. पण मी नाही का लय कंट्रोल करतो, नाहीच पेत मी. हा तू समजून नाही घेत. पूजा ये ना. जी ठेवा पण ठेवा. जेवण करायला सुट्टी झाली होती म्हणून फोन केला तुम्हाला. मी कंपनीत आहे. हॅलो हॅलो पूजा, हॅलो. ठेवलाय वाटतं हिनं तर. हिनं फोन कसा काय केला मला आज? हा पूजानं. आणि एकदम नरम आवाजात बोलली. काही झालं का हिने? हा चांगली बोलली, नाही तर अशी बोलत नाही माझ्यासोबत.